नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ श्री बावतीस पेडीकर ह्यांच्या सौजन्याने तयार केला आहे. त्यांनी भरपूर मेहनत घेऊन विविध माध्यमातून ही सर्व माहिती गोळा केली आहे. ती माहिती फोनवर टाईप करून व्हॉट्सॲपवर त्यांच्या ग्रुपवर पाठवित असतात. ती सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या प्रवासात त्यांना खूप लोकांची मदत, प्रोत्साहन, सहकार्य लाभले आणि लाभत आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची खूप आवड आहे. लिखाण शैली, शब्द मांडणी त्यांची आहे. ते कुणी मोठे इतिहासकार किंवा साहित्यिक नाहीत. त्यांची भाषा शैली साधी, सरळ आणि सोपी आहे. काही माहिती चूक वाटल्यास, कुणाला आवडत नसल्यास, काही आक्षेप असल्यास जरूर कळवा. कुणालाही दुखावण्याचा इथे आमचा उद्देश नाही. आभारी. 11 नोव्हेंबर 2024 80वी जयंती आणि पहिला स्मृतिदिन. ख्रिस्तवासी रेव्हरंड फादर डॉक्टर एलायस बी रॉड्रिक्स. गास. जन्म 6 नोव्हेंबर 1944. गुरु दीक्षा 6 नोव्हेंबर 1971. मृत्यू 7 नोव्हेंबर 2023. वसई धर्म प्रांतातील गास धर्म ग्रामातील लहान सरगोडी येथील रोजमेरी व बावतीस रॉड्रिक्स या दाम्पत्यांना 8 अपत्ये झाली. त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी देवाला अर्पण केली गेली, अर्थात देवाच्या मळ्यात सेवा कार्य करू लागले. फादर एलायस रॉड्रिक्स यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1944 रोजी झाला. आई वडील शेतकरी, घरची परिस्थिती गरीब, तरीही तेथील धर्मगुरूंच्या सल्ल्याने चर्च गॉन्सालो गार्सिया शाळेत 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सेंट जोसेफ हायस्कूल, नंदाखाल येथील हायस्कूलमध्ये त्यांनी 8वी मध्ये प्रवेश केला. ते 1962 साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले. मी 1964 साली मॅट्रिक उत्तीर्ण झालो. दोघात वयात आणि शाळेत 2 वर्षाचा फरक. योगायोग म्हणजे माझे नाव आणि त्यांच्या वडिलांचे नाव सारखे होते. त्यांच्यात आणि माझ्यात एक समान धागा, तो म्हणजे आम्ही दोघे स्पष्टवक्ते, तसेच वाचनाची आणि लेखनाची आवड दोघांना. आमच्या वर्गात गास गावातील आयस्क परेरा, एलायस डिमोंती, एलायस तुस्कानो, ॲलेक्स परेरा, जॉन फोस, पीटर रॉड्रिग्ज असे अनेक विद्यार्थी होते. जून 1962 साली वसई व धारावी विभागातून एकूण 16 तरुण गोरेगाव येथील सेमिनरीत धर्मगुरू होण्यासाठी गेले होते. तो एक उच्चांक होता. त्यामध्ये 3 तरुण गास गावातील होते, फादर एलायस, फादर डॉमिनिक फर्गोज व फादर प्रसाद परेरा. तिघांना गुरुदीक्षा वेगवेगळ्या दिवशी मिळाली. स्वर्गवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे सुद्धा त्यांचे बरोबर होते. फादर एलायस यांनी काही वर्षानंतर पुणे येथील पेपल सेमिनरीत प्रवेश केला. तेथे त्यांनी मराठीवर प्रभुत्व मिळविले. त्यांनी मराठी साहित्यात इतर पदव्या प्राप्त केल्या आणि सरळ डॉक्टरेट पदवी PhD प्राप्त केली. त्यांना त्यांच्या जन्मदिवशी 6 नोव्हेंबर 1971 रोजी गास येथे गुरुदीक्षा मिळाली. त्यानंतर ते 7 महिने पाली चर्च येथे मदत करत असत. त्यांची पहिली नेमणूक जून 1972 पासून पवित्र आत्म्याचे चर्च नंदाखाल येथे झाली. मी संसारी माणूस चर्च पॅरिश कौन्सिलमध्ये कार्य करत होतो. आम्ही त्यांचे स्वागत केले. शाळेत असताना त्यांची शरीरयष्टी, उंच बारीक हाडकुळा आणि आता धिप्पाड देहाचा आणि मोठ्या ईर्षेने पेटलेला, काहीतरी करून दाखवण्याची धमक असलेला आणि योगायोगाने त्यांना हवी असलेली संधी मिळाली. पवित्र आत्म्याचे चर्चला 400 वर्षे पूर्ण होणार होती. म्हणून 4थी शताब्दी महोत्सव सोहळा आयोजित करण्याचे जानेवारी व फेब्रुवारी 1972 मध्ये पॅरिस कौन्सिलमध्ये ठरविण्यात आले होते.
20 फेब्रुवारी 1972 रोजी पुन्हा चर्चा झाली व मे 1972 ते मे 1973 हे शताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानिमित्ताने काही भरीव काम करण्याचे ठरविण्यात आले. 16 एप्रिल 1972 रोजी 22 कार्यकर्त्यांची मोठी समिती नेमण्यात आली होती. फादर जोसेफ मिस्किटा प्रमुख धर्मगुरू होते व फादर बर्नार्ड भंडारी व फादर मायकल डिसोजा त्यांचे सहकारी होते. 21 मे 1972 चा सण या दिवशी कामाचा मुहूर्त करण्यात आला होता आणि 1 जून 1972 रोजी फादर एलायस रॉड्रिग्ज यांचे आगमन झाले. त्यांनी अगोदर येथील माहिती घेतली असावी. त्यांनी या चौथी शताब्दी महोत्सव समितीचे सचिव पद स्वीकारले आणि स्मरणिका समितीचे अध्यक्ष पद स्वीकारून निरनिराळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. यामध्ये एक मोठे भरीव काम करण्याचे ठरले होते ते म्हणजे मुख्य देवळातील आडवी भिंत आणि 3 दरवाजे काढून त्या ठिकाणी आडवा आरसीसी बीम टाकून पुढे लाकडी सरकता दरवाजा बसविणे. फार मोठी त्यात रिस्क होती शिवाय मोठा खर्च होणार होता. पण फादर एलायस डगमगले नाही. प्रमुख धर्मगुरू फादर मिस्किटा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे जाण्याचे ठरले. ती व्यक्ती मुंबईला क्लिअरिंग एजंट होती. योगायोगाने माझी ऑफिसवरून त्यांची ओळख झाली होती म्हणून ते मला त्या व्यक्तीकडे त्यांच्या घरी घेऊन गेले. फादर बोलण्यात पटाईत होते. आमच्या त्या कामाचा अंदाजे खर्च 35,000 रुपये होता. त्या काळातले 50 वर्षांपूर्वी 5-10 हजार रुपयेपेक्षा जास्त देणारे आपल्या परिसरात कोणीही नव्हते. आम्ही 10-15 हजार रुपये देणगी मिळेल अशी अपेक्षा होती पण फादर एलायस यांनी त्यांना संपूर्ण खर्च द्यावा म्हणून आग्रही केला. त्या व्यक्तींच्या तरुण मुलांचे नुकताच निधन झाले होते. बरीच चर्चा झाली आणि शेवटी आम्ही निघणार एवढ्यात त्या व्यक्तीने आणि त्यांच्या पत्नीने चर्चा करून संपूर्ण खर्च देण्याचे आश्वासन दिले. ही व्यक्ती म्हणजे विरार येथील J.S. व्हिन्सेंट आणि मिसेस मेरी व्हिन्सेंट. त्यांनी 35,000 रुपये देणगी दिली. काम पूर्ण झाले. त्यांच्या नावाची पाटी त्या बिंबवर आजही झळकत आहे. मराठी भाषेवर त्यांची प्रभुत्व होते. एक मोठी संस्मरणिका काढण्याची ठरले. मला वाटते त्यांच्या कारकिर्दीतील हे त्यांचे पहिले अपत्य पुस्तक व स्मरणिका म्हणजे आमची 1973 सालची चौथी शताब्दी स्मरणिका. माझे आणि त्यांचे विचार जुळत असत. ते सुधारणावादी होते. कुठलेही काम हातात घेतले की ते पूर्ण करायचेच. त्यांच्याकडे एक कला होती. कुठून कोणाकडून देणगी गोळा करायच्या हे ते बरोबर जाणत होते. 1975 सालात आपल्या परिसरातील 2 व्यक्ती बुलेट मोटरसायकल चालवत होते. त्यापैकी एक फादर एलायस रॉड्रिग्स. 1978 ते 1979 साली ते अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांचा पवित्र आत्म्याची स्तुती आराधनाशी संबंध आला होता आणि त्यांना ती प्रार्थना भावली. 1979 साली ते वसईत परतल्यावर त्यांनी पवित्र आत्म्याठायी नवजीवन प्रार्थना सुरू केली. अनेक चर्चमध्ये विशेषतः दर सोमवारी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत ही प्रार्थना करण्यात येते. त्यावेळी वसई, मुंबई सर धर्म प्रांतात होती. त्यांना विशेष पाठिंबा मिळाला नसावा वा इतरही कारणे असतील, कारण त्याच दरम्यान पोट्टा येथे तशीच प्रार्थना सुरू करण्यात आली आणि त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 4 नोव्हेंबर 1998 रोजी त्यांनी TB हायस्कूल पापडी येथील ग्राउंडवर करेजमाइटिक प्रार्थना मेळावा भरविला होता. 1984 साली कार्डिनल सायमन पिमेंटा यांनी त्यांना वेलंकणी मद्रास येथे मराठी नोव्हेनासाठी पाठविले होते. तेथील सर्व प्रार्थना विधी मराठी भाषेत झाले. त्याचवेळी 1984 महाराष्ट्र मराठी वेलांकनी यात्रेकरू संघटना स्थापन करण्यात आली. आता 40 वर्षे झाली. 28 ते 30 डिसेंबर 1984 रोजी भरलेल्या महाराष्ट्र ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. मी त्यांना सांडोर, निर्मळ, शिरलय, भुईगाव, मर्देस तसेच मढ, एरंगल अशा अनेक चर्चमध्ये भेटलो होतो.
एवढेच नव्हे तर मी काश्मीरला सहलीला गेलो होतो, जवळच एक चर्च होते म्हणून ते बघण्यासाठी गेलो तर तिथेही फादर एलायस यांची भेट झाली आणि बऱ्याच गप्पा झाल्या. मुंबई सर धर्म प्रांताकडून आपल्या वसईवर जास्त लक्ष दिले जात नव्हते. म्हणून फादर जॉन रुमाव हे वसई स्वतंत्र धर्म प्रांत व्हावा आणि मराठी भाषिक बिशप नेमावा म्हणून प्रयत्न करत होते. एका धर्मगुरूच्या सभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा फादर एलायस यांनी त्यांचे जोरदार समर्थन केले होते. कार्डिनल सायमन पिमेंटा यांनी एकमत होत नव्हते म्हणून 1990 साली फादर थॉमस डाबरे, त्यावेळी ते पुणे येथे होते, त्यांची बिशप पदासाठी शिफारस केली आणि ते बिशप झाले. पण वसई स्वतंत्र धर्म प्रांत हा प्रश्न भिजत ठेवला. त्यांच्यानंतर कार्डिनल आयवन डायस आले. त्यांनी 1998 साली वसई स्वतंत्र धर्मप्रांत म्हणून रोममधून मान्यता मिळवून आणली आणि बिशप थॉमस डाबरे हे पहिले बिशप झाले. त्यानंतर आर्च बिशप फेलिक्स मचाडो हे वसईचे दुसरे बिशप झाले. आणि आता हे लिहित असताना एक बातमी आली आहे की फादर थॉमस डिसोझा, मूळचे चुळना, ह्याची वसईचे तिसरे बिशप म्हणून नेमणूक करण्यात आली असून 15 डिसेंबर 2024 रोजी त्यांना महागुरू स्वामी पदाची दीक्षा दिली जाणार आहे. मी कधी कधी वसई क्लर्जी होम येथे व्हिजिट देत असतो. ऑक्टोबर 2023 मध्ये मी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, फादर गबरू नाझरेथ, फादर डॉमिनिक फर्गोज, फादर पॅट्रिक डिसोजा आणि फादर एलायस रॉड्रिग्ज यांना भेटलो. बरीच चर्चा झाली. मी नवीन उपक्रम व्हॉट्सअपवर लेखमाला सुरू केली आहे. त्यांनी माझे अभिनंदन, कौतुक केले आणि सर्व धर्म समभाव आचरण करावे आणि अनेकांची माहिती लिहावी असा मला सल्ला दिला. त्याचबरोबर मराठीमध्ये अनेक व्याकरणाच्या चुका असतात, तिथे लक्ष द्यावे असेही सांगितले. मग मी त्यांना सहज म्हटले की फादर, तुमचा 80व्या वाढदिवसाला मी फोटोसह लेख लिहिणार आणि ते हसत हसत म्हणाले, ओके. आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि घरी आलो. 6 नोव्हेंबर 2023 ला त्यांचा 79वा वाढदिवस होता. मी प्रथम त्यांना शुभेच्छा पाठविल्या आणि नंतर फोन केला होता. त्यांनी आभार मानले, थँक्स म्हणून रिप्लाय पाठवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधनाची बातमी आली. मन सुन्न झाले, पण देवाचे आभार मानले की त्यांना भाग्याचे मरण आले. आपण सर्व अशाच प्रकारचे मरण मागत असतो, मग आता दुःख कशाला करायचे. कधी कधी काही योगायोग असतात. त्यांच्या 27व्या जन्मदिवशी गुरुदीक्षा आणि 79व्या वाढदिवशी देवा घरचे बोलावणे. फादर एलायस, यू आर रिअली ग्रेट. प्रभू परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. फादर एलायस रॉड्रिग्स यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. 32 पेडीकर, नंदाखाल, वसई.